मिक्की माऊस मिक्की माऊस दाखव मिक्की माऊस मिक्की माऊस मिक्की माऊस बघा मिक्की माऊस. आता आपल्या शेताताईच्या साखरपुड्याला अवघा एक दिवस बाकी होता आणि दारात मंडप सुद्धा गाठला होता. बाकी दारात संध्याकाळी स्टेज वगैरे घालायचं चालू होतं आणि इकडं घरात महिला मंडळाचं मेहंदी काढायचा कार्यक्रम सुरू होता. मग थोड्या वेळाने स्टेज पण घालून झाला तर इकडं आमच्या मोठ्या बंधू राजांच्या केसाला बहिणाबाई कलर लावालत्या. मग जेवण वगैरे झाल्यावर आता आम्हाला स्टेज समोर रांगोळी काढायची होती. रस्त्यात थोडंफार खड्डा असल्यामुळे गणी आमच्या मोठ्या बहिणाबाईंनी जरा डोकं लावलं आणि त्या म्हटले की प्लायवूड आणूया आणि त्याच्यावर आपण रांगोळी काढूया. मग प्लायवूड आणला आणि मग त्याच्यावर रांगोळी काढायला सुरुवात केली. मग अशीच मजा मस्ती करत करत रात्रीचे 12 वाजले. तोपर्यंत डेकोरेशन करणारी पण आली होती. मग आल्या तिने टेम्पोतून साहित्य काढलं आणि डेकोरेशन करायला सुरुवात केली. तोपर्यंत इकडं रांगोळी पण झाली होती. आता महत्वाचं काम आम्हाला हे होतं की हा रांगोळीचा प्लायवूड आम्हाला व्यवस्थित ठेवायचा होता. मग तो उचलून असा आम्ही स्टेजवर आणून ठेवला आणि त्याच्या बाजून अशा खुर्च्या लावल्या, कारण खाली ठेवला असता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी कोणी तरी त्याच्यावर नक्षीकाम केलंच असतं. आता फक्त याच्या भोवत्याने खुर्च्या लावून चालणार नाहीत म्हटल्यावर मग आमच्या मोठ्या बंधुराजांनी इथं वस्ती करायला सांगितली. तसं आमचं मोठं बंधुराज हातरून वगैरे घेऊन स्टेजवर आलं. तर मंडळी या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी